मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजुळा आता साहेबरावाला म्हणते, भुसनाळ्या अगोदर इथून निघ. त्यावरती तो म्हणतो, मंजुळे आपला साखरपुडा झाला आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव. त्यामुळे तू मला इथून काढू शकत नाही. मी खूप मनापासून तुझ्यावर प्रेम केलं. अगं मंजुळे, तू एकदाच म्हण की माफ केलं. तू माझ्याबरोबर यायला तयार आहेस. तुला अशी राणीसारखी ठेवेन. त्यावरती मंजुळा म्हणते, नरसाळ्या, अजिबात माझं नाव तुझ्या तोंडात घेऊ नको आणि ते सुद्धा नाही. अगोदर मला सोड. तेव्हा आता तो लगेच जबरदस्ती करू लागतो आणि म्हणतो की मंजुळे, मी तुला तर सोडणारच नाही. अगं, याच घरातून नाही तुझी बिदाई माझ्याबरोबर केली तर माझं नाव सुद्धा साहेबराव नाही. तर आता मंजुळा पटकन त्याच्यापासून बाजूला जाते आणि बाहेर जाते. तेव्हा तुला जेवढं पळायचं असेल तेवढं पळ, पण बिदाई तर याच घरातून होणार, असं आता साहेबराव म्हणतो. तर इकडे मोनिका ही मल्हारला घेऊन आता रूममध्ये आलेली असते. तेव्हा मल्हार म्हणतो, नक्की काय काम आहे ते पटकन बोल. त्यावरती मोनिका म्हणते, मला माहिती आहे तू माझ्यावर चिडलेला आहेस जरा. त्यावरती मल्हार म्हणतो, तसं नाही आहे, बोल पटकन काय काम आहे. तर आता मोनिका म्हणू लागते, अरे तुला असं वाटत नाही का मल्हार, मंजुळा आणि साहेबरावामध्ये काहीतरी शिस्त आहे. म्हणजे जेव्हा आपण डायनिंग टेबलवर जेवण करत होतो तेव्हा साहेबराव जे काही सांगण्याचा प्रयत्न करायचा त्याला मंजुळासारखी रोकायची. त्यावरती मल्हार म्हणतो, मग त्यात काय झालं एवढं. अगं, तिला जर थांबवलं तर थांबवू दे, असेल त्यांच्यामध्ये काहीतरी पर्सनल, ते एका गावचे आहेत ना म्हणून, बाकी काही बोलायचं नव्हतं ना. आणि माझा मंजुळाबाईंवर खूप विश्वास आहे. जर त्यांच्यामध्ये काही असेल पर्सनल तर ते सांगतील नंतर, पण त्यांच्यामध्ये एवढं पडायलाच नको, असं आता मल्हार म्हणतो. त्यावरती मोनिका म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा आता काही वेळाने मोनिका म्हणते, मी त्या दिवशी जो काही सीन क्रिएट केला त्याबद्दल मला माफ कर मल्हार. अरे मला खरंच सुचत नव्हतं काही, कारण तुझी ती वैदही आणि मंजुळा एवढ्या सेम दिसत आहेत ना, कोणतीही बाई अशीच रिॲक्ट करेल रे. तेव्हा आता मल्हार म्हणतो, ठीक आहे ना. तर मोनिका अजूनही मल्हारची माफी मागते. तेव्हा आता मोनिकाने माफी मागितली म्हणून मल्हारला जरा आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, काही हरकत नाही मोनिका, त्या दिवशी तू चिडलेली होतीस तेव्हा मंजुळाबाईंबद्दल माझ्या मनात आता कोणताही डाऊट नाही, असं आता मोनिका म्हणते. त्यावेळी मल्हार म्हणतो, बरं झालं, हे ऐकून मला जरा आनंदच झाला. तर ती आता मल्हारचा हात हातात घेते आणि त्याला आय लव्ह यू मल्हार असं म्हणून त्याच्या हातांचा ती किस घेते. तेव्हा मल्हार आय लव्ह यू टू म्हणतो आणि लगेच तिथून जातो. तर मोनिका आता लगेच तिचे खरे रंग दाखवू लागते आणि मनातल्या मनात विचार करू लागते, आय लव्ह माय सेल्फ. कारण की आता मंजुळाबाई आणि स्वराचा काटा एकाच वेळी या घरातून बाहेर निघणार आहे आणि तो मी काढणारच आहे. तर दुसरीकडे आता स्वरा ही देवघरात आलेली असते, बाप्पासमोर हात जोडते आणि मनातल्या मनात विचार करत असते की काय होऊन बसलं असं. म्हणून अचानक तिला हुंदका दाटून येतो. ती आता खूप रडू लागते. ती म्हणते की बाप्पा, तू माझ्याच बाबतीत असं का केलं. एक एक माणूस तू माझ्यापासून असा हिरावून का घेत चालला आहेस. माझी मंजुळा आई जेव्हा मला भेटली तेव्हा मला किती आनंद झाला होता आणि तिचं साहेबरावाबरोबर साखरपुडा झालाय हे तर मला माहीतच नव्हतं. असं का, असं म्हणून आता ती बाप्पाला प्रश्न विचारू लागते. तेव्हा आता ती खूपच रडत असते. ती म्हणते की माझी आईसुद्धा मला सोडून गेली, माझे बाबा माझ्याजवळ आहेत पण त्यांनाच माहीत नाही की मी त्यांची मुलगी आहे. असे अनेक प्रश्न ती आता बाप्पाला विचारू लागते. तेवढ्यातच निरंजन मामा आता तेथे येतात आणि म्हणतात की बाळा, तू रडू नको, स्वरा मी आहे ना तुझ्याबरोबर. त्यावरती स्वरा जाऊन आता लगेच मामाला मिठी मारते. म्हणते की मामा, सगळं काही बिघडलं आहे, कारण मंजुळा आई आणि साहेबराव काका यांचा साखरपुडा झालाय. तेव्हा हे तर मग चांगलंच आहे ना. मंजुळाबाई आपल्या घरातून कधी ना कधी जाणारच होती, मग आता साहेबरावांबरोबर लग्न झालं तर तिचं चांगलंच होईल, असं आता निरंजन मामा म्हणतात. की बाप्पाकडे पाहत आता स्वरा मनातल्या मनात विचार करू लागते, बाप्पा आता बस झालं, माझ्या मनातील अशा इच्छा मी आता दबून ठेवणार नाही. जे मला वाटतं ना ते मी करणारच. आता एवढे दिवस झालं मी तुझी भक्ती करते, तू प्रत्येक गोष्ट मला दिलीस, आता आपण पाहूया तू तुझ्या मनासारखं करतो की मी माझ्या मनासारखं करते. त्यानंतर स्वरा म्हणते की आता बाप्पा तू जिंकतो की मी जिंकते हे आता आपण पाहूयात, असं म्हणून ती खूप रडत असते. निरंजन मामा तिला समजावत असतात. तर इकडे आता मल्हार म्हणतो, साहेबराव निघाले आहेत मोनिका, घरातील सर्वांना जरा तू बोलवून आणतेस का. त्यावरती मोनिका म्हणते, अरे कशाला पण. मल्हार म्हणतो, अगं त्यांना त्यांचं असं कुटुंब नाहीये, त्यामुळे आपल्याकडे पाहून त्यांना किती भारी वाटतं. ते जाताने जर घरातील सर्वजण असतील तर त्यांनाही जरा बरं वाटेल ना म्हणून. त्यावरती मोनिका आता ठीक आहे असं म्हणते आणि लगेच क्षमा व
विजयच्या रूममध्ये जाते. तेथे हे दोघेही गिफ्ट पॅक करत असतात. तेव्हा हे गिफ्ट कुणासाठी असं आता मोनिका विचारू लागते. त्यावरती विजय क्षमा म्हणतात साहेबरावांसाठी. त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केले म्हटल्यावर त्यांच्यासाठी आपण थोडंफार आमच्याकडून काहीतरी. तेव्हा मोनिका म्हणते की काय गरज होती याची, मी आणि मल्हारने त्यांच्यासाठी एक गिफ्ट घेतलं आहे आणि ते गिफ्ट स्वरा त्यांच्याकडे घेऊन सुद्धा गेली आहे. त्यावरती विजय म्हणतो हो का, अगं आम्हाला माहीतच नव्हतं, आपलं बोलणं सुद्धा नाही झालं ना. जाऊ देत, आपल्या कामतांकडून त्यांच्यासाठी 2-2 गिफ्ट होतील. तेव्हा आता मोनिका ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच साहेबरावाच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन येतो. विजय म्हणतो मोनिका बघ बरं ग कुणाचा फोन आहे तो. तेव्हा आता मोनिका तो फोन कट करते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की साहेबराव तिजोरीची चावी घेतल्याशिवाय जाणार नाही, असे छोटे मोठे गिफ्ट तर त्याला आवडत सुद्धा नाहीत असं म्हणून आता विजय आणि क्षमाकडे हसतच ती पाहू लागते. तर दुसरीकडे आता साहेबराव म्युझिक रूममध्ये असतात. प्लॅनप्रमाणे तेथे मल्हार येताच तो लगेच मंजुळाच्या फोटोकडे जातो आणि म्हणतो मंजुळे मला माफ कर ना ग, असं काय करतेस तू माझ्या दिलाची राणी आहे आणि जर तुम्हाला माफ नाही केलं तर मी कसा जगू. तेवढ्यातच तिथे आता मल्हार येतो आणि म्हणतो की काय झालं, अजूनही तुमच्यामध्ये गैरसमज आहेत का. त्यावरती आता साहेबराव म्हणतो हो आहेत ना खूप, मंजुळाबाई मला माफ करत नाहीये. मल्हार म्हणतो काही हरकत नाही, आपण बोलूया त्यांच्याशी. साहेबराव आता रडण्याचं नाटक करतो. तर मल्हार आता म्हणतो की तुम्ही का रडताय. त्यावरती आता म्हणतो की मोठ्या सरकारांनी म्हणजे माझ्या वडिलांनी मंजुळाबाईंचा त्यांच्या आईंचा खूप गावासमोर अपमान केला, म्हणूनच त्या मला माफ करत नाही. पण काही हरकत नाही, मी माझे प्रयत्न करत राहणारच आणि मंजुळाबाईंना एक ना एक दिवस समजेल की मी खरा आहे. तशा मंजुळाबाई खरंच खूप स्वाभिमानी आहेत, त्या कधीच कुणाचं ऐकून घेत नाही असं म्हणून साहेबराव आता तिची स्तुती करतो. तर आता तुमच्या फॅमिलीबरोबर ती राहतीये, खरंच ती खूप नशीबवान आहे आणि तुम्हीसुद्धा, कारण मंजुळाबाई आहेच तशा सर्वांना अगदी भावणाऱ्या. त्यांना अपमान जर सहन झाला नाही ना तर त्या अशा वाघिणीसारख्या पंजा मारतात. तर आता मल्हार म्हणतो हो मंजुळाबाई ती हिरा आहे, जिथे जातील तिथे त्या चमकणारच. माझ्या पिहूसाठी गाणं शिकवायला त्या इकडे आल्या तेव्हाच मला समजलं होतं की मंजुळाबाई खरंच खूप पुढे जातील. त्यांच्यामध्ये जी कला आहे ना ती कलाच खूप छान आहे आणि आपल्याला एखाद्या माणसाचा जो वावर असतो त्यावरूनही समजतं ना की तो माणूस किती पॅशनेट आहे. आता माझ्या पिहूला कुणाचा गुण आला म्हणजेच मंजुळाबाईंचा. मी तिला रागवून दटावून संगीत शिकवायचो परंतु तिने माझं कधी ऐकलंच नाही असं आता मल्हार म्हणत असतो. पण आता तुम्हाला साहेबराव एक प्रश्न विचारू का. साहेबराव म्हणतो 2 विचारा. वेळी आता मल्हार विचारतो की या व्यतिरिक्त म्हणजे मोठे सरकार, मंजुळाची आई आणि तुमच्यामध्ये मंजुळामध्ये असं काही नाही ना जेणेकरून वादाचे विषय निर्माण होतील. त्यावरती आता साहेबराव काहीच बोलत नाही, तो एकदम शांत राहतो. मल्हार म्हणतो बोला काहीतरी. त्यावरती साहेबराव काहीच बोलत नाही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये साहेबराव मंजुळा सोडून घरातील सर्वांना सांगतो की जर मंजुळाबाईंचं असं सत्य सांगितलं तर घरात उगीच वाद होईल, मंजुळाबाईंची बदनामी होईल. मल्हार विचारतो असं नक्की काय झाले आम्हाला सांगा. तेव्हा स्वरा आता पुढे होते आणि म्हणते की मला माहिती येते, कारण मंजुळा आई आणि ह्या काकांची सुपारी फुटली आहे. हे ऐकताच आता मल्हारला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.